तर नमस्कार मंडळी, मी रोहित होकर. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी तर चला आता इंट्रो नंतर देतो आणि तुम्हाला आता दाखवतो आमच्या घरामध्ये हळदीची डेकोरेशन चालू आहे. मित्र आलेला आहे, आम्ही इथे आहे आणि मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे. ही दीदी आहे, लाडाची दीदी आहे. तर नमस्कार नमस्कार नमस्कार, ओम साईराम मंडळी. कसे तुम्ही? मी रोहित होकर. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी तुम्ही बघू शकता आता मी आहे केंद्रीयवारच्या इकडे आणि आज त्या घरी तुम्ही बघू शकता उद्या हळद आहे आणि परवा लग्न आहे. तर आज तुम्ही बघू शकता मी आता चालू आहे शिरोणे मार्केटला शूज घ्यायला, कारण की मला तिकडे जायचं होतं. कारण की आता कपडे वगैरे ड्रेस वगैरे घेतलेत पण शूज घ्यायचं बाकी होतं, म्हणून आता मी चालू आहे शिरोण्याला. मंडळी तुम्ही बघू शकता आता जस्ट आपला मित्र आलेला आहे संचित, आपला खारघरचा. आणि मी बघला असतो हा सध्या तर इथे खारघरला खूप कमी येतो. आज आलाय, खूप दिवसानंतर भेटलाय मला. जेव्हा जेव्हा येतो तेव्हा धुडकूस आतंक मचून जातो. बाकी एक नंबर एक मित्राची हळद आहे. आज फुल धुडकूस. उद्या माझ्या बहिणीची हळद आहे. नक्की 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 तुम्ही पण यायलाच पाहिजे भाई, तू नाही तर यायलाच पाहिजे. तर चला आता चाललोय फटाफट मी रेडी होऊन नेरूळला शिरोण्याला शूज घ्यायला. तर भेटतो तुम्हाला पुढे. तर मंडळी जस्ट आता आपण निघलोय, आपले मित्र आले होते त्यांना आपण भेटलो वगैरे. तर आपण केंद्रीय वरून निघलोय. तर मंडळी तुम्हाला सांगायचं होतं काही नीच भडवे, सॉरी मी शिव्याने देत आपल्या माझ्या ब्लॉग मध्ये. पण कसं असतं, नीच भडवे लोक असतात त्यांनी माझ्या युट्यूब चॅनलवरती स्ट्राईक मारली आणि माझं युट्यूब चॅनल आता डिमोनेटायझेशन झालंय. आणि विषय असा आहे की मारतात, मला माहितीये की स्ट्राईक कोणी मारले, कॉपीराईट क्लेम पण मारलाय. तर कसं असतं माहितीये का, आपलेच लोक असतात जे आपल्यावरती जळतात. मला खरंच ही गोष्ट पटली नाही. तर जाऊ द्या, काय विषय नाही. आपण नवीन एक चॅनल ओपन केलंय आता. तुम्ही बघता त्या चॅनलवरती मी आता व्हिडिओ टाकणार आहे. तर नवीन चॅनल ओपन केलंय तर तसाच सपोर्ट करत राहा, प्रेम देत राहा. जेणे कोणी अजूनपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब नाही करते, लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून द्या. मला फक्त एवढं सांगायची, जळा बिंदास भाई, जलने वालों की दुआ आहे. जलते रहो, चमकते रहो, चलते रहो भाई. मला माहिती आहे कोणी केलंय काय केलंय, पण मी काय सांगत नाही. आता ते माझं हे तुम्हाला फोटो दिसतोय ह्याच्यावरती 1700 सबस्क्रायबर होते. त्या आयडियावरती कोणीतरी क्लेम मारला. तर त्या क्लेममुळे माझे व्ह्यूज जे आहेत, युट्यूब चॅनलचे व्ह्यूज जे आहेत ते कमी झालेत. आणि विषय कसा आहे, मी जेव्हा काल बघितलं युट्यूब स्टुडिओमध्ये जाऊन, तेव्हा मला समजलं की कोणीतरी स्ट्राईक मारलाय. चला तर जाऊया मस्त शिरोण्यामध्ये. उद्या बहिणीचे हळद आणि परवा लग्न आहे. तर त्या क्वेश्चनमध्ये आपण आता मस्त एन्जॉय करणार आहे. आज उद्या आणि परवा 3 दिवस कंटिन्यू एन्जॉय करणार आहे. मंडळी ज्याने कोणी अजून पण सबस्क्राईब नाही केलं तर लवकर चॅनल सबस्क्राईब करा, एंड पर्यंत राहा आणि व्हिडिओ बघत राहा. आपले व्हिडिओ लय भारी असतात मंडळी, तुम्ही बघू शकता. गाईज याचा पोरा लोकांचं काय करायचं काय समजत नाही. नटापटा करायला किती टाइम लावतात. 15 मिनिटं झाले मी खाली थांबलो इथे. मला बोलतात 5 मिनिट आलो. समजलं. चला पोरगी असली नटापटा करायला, तिला मेकअप कपडे बिपडे घाला, तिला टाइम लागतो, मी समजतो. पोरांना कसला टाइम लागतो यार एवढं? 15 मिनिटं लावलं, 5 मिनिटं मी फ्रेश होऊन येतो. 15 मिनिटं झाले अजून नाही आले. एवढा टाइम का लागला तुला खाली यायला? नाही एवढा टाइम का लागला? एवढा नटापटा करतात का? हा, एवढा टाइम लागतो याला, नटापटा करतात. बस लवकर चाल. कोण पोरगी बघणार तुला? कोण पोरगी ना रे, साखळी घेतो तू चेंज होण्याची. माहितीये भाई, दिसतो हँडसम, दिसतो गुड लुकिंग, दिसतो बॉडी बिल्डर आहे माहितीये, पण एवढा टाइम कुठे लागतो तुला? तंबाखू खात होता रे. आम्हाला कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? कोण बघत नाही. काय खात होता? तंबाखू खात होता. तंबाखू खात होतो. अच्छा, गावात रॉंग साइड मारलेला आहे बघू शकता. आता इथून कोण घेणार एवढा लांब? चला आता रॉंग साइड एकदम सेफली जाऊया आपण. रॉंग साइड मारले तरी आपण फास्ट चालवायची ना. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता रॉंग साइडने गाडी घातल्यावरती कसं आहे ट्रॅफिक बघ किती झालं. ट्रॅफिक बाई. जरा पटपट आपण गाडी सेफली काढलेली आहे, कोणाला काही टच न होता. तर चला आता नेरूळचं दाखवू. नेरूळला आपण पोहोचलेलो आहे. तर आपण आता आलेलो आहे शिरोणे गावामध्ये. थोडं बाईला हळदीची शॉपिंग करायची होती, तर आपण ते फटाफट करून घेऊयात. तर चला गाईज आता आपण इथं आलोय त्याच्या दुसऱ्या दुकानामध्ये आलो. दोघांचे सेमच दुकान आहे, भावाचे. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि दाखवूया तुम्हाला. तर बघू शकता मंडळी तुम्ही किती सुंदर पद्धतीने शूजचं कलेक्शन इकडे आहे. खूप सगळ्या व्हरायटीचे शूज तुम्हाला इकडे पाहायला भेटतील. बघा आता आपण आलो याच्यामध्ये बघू शकता. आणि आता इकडे बघूया शूज. इकडे मस्त शूज आहेत, बघा मस्त आहेत शूज वन.
तर मस्त शूज आहे तिकडे पण तुम्ही बघू शकता. आता आपण चॉईस करूया आणि तुम्हाला दाखवतो मी. सो गाईज तुम्ही बघू शकता वाईन कलर मध्ये हा पॅटर्न आला आहे आणि भारी आहे हा पण पॅटर्न. पप्पासाठी हा घेतोय मी ब्लॅकच आवडतो तर मला मी ब्लॅकच घेतो. पण हा कलर मस्त आहे. व्हिडिओ कॉल कर ना आधी, व्हिडिओ कॉल कर पप्पाला. तर हा कलर मस्त वाटतोय काय तुम्ही बघू शकता. तर आता आपण बघूयात हा कलर पप्पाला विचारत पप्पाला कसा वाटतो. वाईन कलर आहे बघ पप्पासाठी. हा तो हा चॉईस डन झालेला आहे गाईस तुम्ही बघू शकता. आता माझ्यासाठी मी बघूया. जीन्सची पॅन्ट घातली त्यामुळे कसं वेगळंच वाटत आहे. तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही कसं वाटतंय. तर मला तर आवडलेच कारण की आता 10 जागी फिरण्यापेक्षा फटाफट आपण घेऊया. कारण की तिकडे मला घरी पण जायचंय, तिकडे पण शूट करायचंय. तर आता फिरून मतलब नाही कारण की आपल्या मला एकच दिवस घालायचं. माझ्या घरात शूट खूप आहेत पण मी एक फक्त लग्नासाठी घेतले टाइमपास. तर बाय पॅक करतो फटाफट. गाईस तुम्ही बघू शकता इतना सब सामान लिया है. डिस्काउंट नाही दे रहा यश भाई आपला करतोय काहीतरी. यश भाई काहीतरी सांग काय. तर मंडळी तुम्ही बघू शकता शॉपिंग झालेली आहे. तर मंडळी तुम्ही बघू शकता इथे हळदी चालू आहे. हळदीचा लग्नाचा सगळा सीझन चालू झालेला आहे. तर जिकडे तिकडे आपल्याला हळदी लग्न वरात सगळ्याकडे बघायला भेटेलच. चला बघू शकता तुम्ही लग्नाचे सीझन चालू झालेले आहेत आणि शिरोनेमध्ये लागले ट्रॅफिक तुम्ही बघू शकता. तर मंडळी तुम्ही बघू शकता आता माझा मित्र आलेला आहे. आजारी होता आता मस्त बरं झालाय. बाळूमामाला गेलता आत्मापूरला. बाळूमामाला गेलता आत्मापूरला दर्शन करायला. तर भाई कसं झालं दर्शन? फुल एक नंबर. रावस भाई VIP. नीट बोल रे. VIP दर्शन कसं झालं नीट सांग. दर्शन एक नंबर झालं मंडळी. तरी लाईन मध्ये उभा राहायची काय अशी गरज नाही लागली. तर VIP दर्शन आहे भाई. विषय का रोहित भाईला पण बोललो होतो चल नाही. तर रोहित भाई येणार होतो पण घरी कार्यक्रम चालू आहे. कार्यक्रम सोडून येऊ शकत नाही. आता बघ ना तू 4,000ची शॉपिंग केली नुसतं. काय बोलतोस? बघ ना दाखव 4,000चे नुसते शॉपिंग केलेत. बुट 4,000चे नुसते बुटच घेतलेत. तर चला मंडळी आता मस्त ह्याला घेतलंय. आता खायला घ्यायला आधी गेला. फटाफट आपण निघूया घरी. मला गेला चांगला खायला घेतो एकदम बारीतला मस्त. पूजा दिदीने मला फोन केला होता की बाबा लवकर आहे बांगड्या करायच्या तर शूट करायचा आहे. जर मी लवकर नाही गेलो तर मला लय शिव्या घालतील घरचे. तर चला मंडळी फटाफट निघूया. नंतर ऑन द वे भेटूया. ऑन द वे. A few moments later. तर मंडळी तुम्ही बघू शकता आता जस्ट आम्ही मंडपामध्ये आलोय आणि नवरी बाय बघू शकता इथे आमच्या सोबत आहे आणि इथे सगळे बसलेले आहेत. इथं तुम्ही बघू शकता आता मेहंदी काढलेली आहे. सगळ्यांना मेहंदी चालू आहे आणि इथं आमची मामी खूप असते. मामी तुम्ही का असताय? मामी आमची खूप असते. तुम्ही बघू शकता मंडळी आमची मामी खूप असते. आणि आता मॅडम काय तुमचं इच्छा काय बोला. तुमच्या इच्छेनुसार सगळं होणार. तुम्ही मंडळी तुम्ही बघू शकता माझी आई मला ओरडते. तर कशाला ओरडते मला? माझ्या लेकराला मेहंदी लावताना कुठे गेलतास? मी गाडीवरती होतो ना. गाडीवर तुला काय सांगितलं? कामावरती होतो मी. उद्या सुट्टी घेतली ना उद्या आणि परवा. कुठे गेलतास? बघू शकता माझी मोठी मम्मी आहे आणि मला लय ओरडते कारण की मला खूप लेट झालाय. मला आता ओरडू नको मला लेट झाला खूप. माझ्या मोठ्या बहिणीचा मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे आणि उद्या हळद आहे. तर आता तुम्ही बघू शकता सगळे आता जमलेले आहेत. बघू शकता तुम्ही. हा मेहंदी काढली का तुम्हाला? दाखवा सगळे हात दाखवा. हा बाबू डान्स कधी करणार तू? बाबू लाजते. बघू शकता आमची माऊ आले इकडे. तर आता मेहंदी काढण्याचा कार्यक्रम झाला आहे. तर तुम्ही काढले का मेहंदी? तुम्ही कधी काढणार? चला लवकर काढून घ्या. आता आमच्या माऊचा आम्ही शूट करू मस्त पैकी. तुम्ही बघू शकता उद्या नाचायचे सगळ्यांना नाचणार ना सगळे तुम्ही? उद्या सगळ्यांना नाचायचं आहे. मध्ये कोण आहे घरामध्ये कोण आहे ते काय बघता. तर बघू शकता तुम्ही हे सगळं मंडळी काम चालू आहे आमचं. तर उद्या हळदी आहे. भाऊ नाचायचं आपल्याला उद्या हळदी. मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे मंडळी. तुम्ही बघू शकता मेहंदी सगळीकडे मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे. चला आता आपण बघूया कोणाची मेहंदी झाली. त्याचं नाव सुशांत आहे. हा माझा छोटा भाऊ आहे आणि आता उद्या आपण धिंगाणा करणार आहे सगळे. आणि तर आई तुला पण नाचत आहे उद्या? नाही तुला नाचत आहे उद्या नाचायला लागेल. आता तुम्ही सगळ्यांनी सांगा आई नाचणार की नाही उद्या? नाचायला लागेल.
आईला आमच्या लाडक्या आईला नाचायला लागल 100% आमच्या आईला उद्या नाचायला लागल. माऊ मला एक गोष्ट सांग, हळद सारखे सारखे होते का? एकच होते ना. मग उद्या जल्लोष नाही उद्या जल्लोष झाला. उद्या नाचायचंय आपल्याला, उद्या नाचायचंय. उद्या अण्णा पण येणार ना आपण. उद्या आपल्या सगळ्यांना नाचत आहे. तर चला आता मी दाखवतो, शूट दाखवतो पुढचा. मी इथे आहे आणि मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे. तर दीदीला मेहंदी बघा किती सुंदर पद्धतीने लावलेली आहे. दीदी मेहंदी दाखव. हे मंडळी बघू शकता, ही आमची दीदी आहे, लाडाची दीदी आहे. तर आता तुझं लग्न होतंय, तू दुसऱ्या घरी जाणार, कसं वाटतंय तुला? तू एक दोन शब्द बोल आमच्या ब्लॉग. छान राहा, तुझं चांगलं राहा, मला अजून जास्त खुशी होईल. बस तुम्ही सगळे चांगले राहा. आणि बघू शकता आता मेहंदीचा कार्यक्रम झालेला आहे, तुम्ही बघू शकता. समुद्र